ॲथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळमध्ये. ॲथर 450 आणि ॲथर रिस्टा. आजच भेट द्या ॲथर शोरूम, मुंबई गोवा हायवे, कुडाळ, हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर. संपर्क 9730 10 64 77. सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर्षी 57,000 हेक्टर क्षेत्रावरती भात लागवड होईल अशी माहिती कृषी विभागानं दिली. सध्या भात लागवड अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे खरीप हंगामातील शेतीसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी पीक विमा काढण्याची जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे. यावर्षी पावसावरती एल निनोचा प्रभाव असल्यानं शेतकऱ्यांनी विमा संरक्षण घ्यावं, जेणेकरून शेतीवर प्रभाव झाल्यास शेतकरी विमा संरक्षण घेऊ शकतात असंही त्यांनी म्हटलं आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना मी आवाहन करते की सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम सन 2026-27 मध्ये राबविण्यात येत आहे. योजनेमध्ये शेतकऱ्यांनी सहभाग घेतल्यास महसूल मंडळांमध्ये पिकाच्या उत्पादनात येणारी घट गृहीत धरून नुकसान भरपाई देण्यात येते. यंदाच्या खरीप हंगामामध्ये एल निनोचा प्रभाव असल्यामुळे शेतकऱ्यांनी विमा संरक्षण घेणे अत्यंत आवश्यक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भात आणि नाचणी ही प्रमुख पिके आहेत. आतापर्यंत 15,831 शेतकऱ्यांनी सदर योजनेमध्ये सहभाग घेतलेला आहे. सदर योजनेत सहभाग घेण्याची अंतिम तारीख ही 10 ऑगस्ट 2026 अशी आहे. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व भात व नाचणी उत्पादक शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की आपल्या नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्रांमध्ये तसेच किंवा बँकांमध्ये किंवा क्रॉप इन्शुरन्सचा वापर करून आपण 10 ऑगस्ट 2026 पूर्वी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा.